माळशिरस तालुका बागदादाई नियोजन करतील. आपले सगळे कार्यकर्ते तुम्ही किमान 5-5 दिवस तरी सोलापूरसाठी गेलं पाहिजे आणि पश्चिम भागातल्या लोकांनी बारामतीसाठी गेलं पाहिजे. मी त्या ठिकाणी जमाल त्या पद्धतीनं सभेसाठी किंवा वेगवेगळे वेळ देणार आहे. एवढं. दर्शक हो, नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्ये. एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की कालच म्हणजे शुक्रवारी सायंकाळी वेळापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नेते आणि धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते उत्तमराव जानकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघामध्ये आपला पाठिंबा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना जाहीर केला आणि जवळपास 40 वर्ष सुरू असणारं राजकीय वैर संपुष्टात आणलं. मोहिते पाटील आणि जानकर हे एकमेकाचे कट्टर विरोधक मानले जात होते. मात्र या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने ते आता एकत्र आले आहेत. भारतीय जनता पक्षाने या मतदारसंघामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानंतर नाराज झालेल्या मोहिते पाटील यांनी अनेक व्यूहरचना आखत अखेर जानकर यांच्याशीही दोस्ताना केलेला आहे. जानकर यांना आपल्या बाजूला वळवण्याकरता भारतीय जनता पक्षाने खूप प्रयत्न केले. देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर त्यांच्या 3 बैठका झाल्या, मात्र त्या निष्फळ ठरल्या. मात्र शरद पवार यांच्याबरोबर झालेली पुण्यातली बैठक सफल झाली आणि उत्तमराव जानकर यांनी आपला पाठिंबा मोहिते पाटील यांना दिला. आता ह्या मोहिते पाटील यांना दिलेल्या पाठिंब्यानंतर जानकर हे माढा मतदारसंघात आपली ताकद मोहिते पाटील यांच्या पाठीशी लावतायत. मात्र त्यांनी कालच जाहीर केलं की आपल्या कार्यकर्त्यांनी 5 दिवस सोलापूर आणि बारामती लोकसभा मतदारसंघातही प्रचार केला पाहिजे. सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा जानकरांकरता कळीचा मुद्दा आहे. कारण भारतीय जनता पक्षानं 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना उमेदवारी द्यावी अशी त्यांची मागणी होती. मात्र राम सातपुतेंना देवेंद्र फडणवीस यांनी अचानक माळशिरस मतदारसंघात पाठवलं आणि मोहिते पाटलांची ताकद त्यांच्या पाठीशी लावून अवघ्या 2-2.5 हजार मतांनी ते सातपुते विजयी झाले. मात्र हा पराभव जानकरांच्या जिव्हारी लागलेला आहे. कारण भारतीय जनता पक्षाला 2019च्या लोकसभेमध्ये मदत करून सुद्धा भाजपनं विधानसभेची उमेदवारी दिली नव्हती. दरम्यान 2024ची लोकसभा निवडणूक आल्यावर भाजपने त्यांना सांगितलं की तुम्ही सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये तयारी सुरू करा. त्यांनी कालच सांगितलं की मला क्लस्टर प्रमुख असणारे प्रशांत परिचारक असतील किंवा अन्य नेत्यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघात तयारी करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार आपण तयारी केली. मात्र ऐन वेळी भारतीय जनता पक्षाने जानकर यांना बाजूला ठेवून पुन्हा आमदार राम सातपुते यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली आणि हाच कळीचा मुद्दा माढा लोकसभा मतदारसंघाकरता ठरलेला आहे. भाजपच्या जवळ असलेल्या जानकरांनी मागच्या निवडणुकीमध्ये सातपुतेंकडनं विधानसभेला पराभव पत्करला. या लोकसभा निवडणुकीत ते सोलापुरात तयारी करत असताना अचानक राम सातपुतेंना तिथं भाजपनं पाठवलं. यामुळं भाजप हे मुद्दामून करतंय, आपली फसवणूक करतंय अशी जानकरांची जाम समजूत झाली आणि त्यामुळेच त्यांनी मोहिते पाटील यांच्याबरोबर दोस्ताना करण्याचा निर्णय केलाय. आणि आता माळशिरसचे आमदार असणारे राम सातपुते हे सोलापुरात निवडणूक लढत आहेत. त्यांच्या पराभवाकरता म्हणून मोहिते पाटील आणि जानकर यांची ताकद सोलापूर लोकसभा मतदारसंघात लावली जाणार आहे. त्या मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे या उमेदवार आहेत. त्या महाविकास आघाडीच्या आहेत. त्यामुळे आता मोहिते पाटील आणि शिंदे हे दोन्हीही महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. राम सातपुते यांचं आणि मोहिते पाटील यांचं अत्यंत घनिष्ठ संबंध होते. 2019च्या निवडणुकीत मोहिते पाटील यांनी राम सातपुते यांना विजयी केलं होतं. 4.5 वर्ष, जवळपास 4-4.5 वर्ष ते मोहिते पाटील यांच्यावर राहिले. मात्र लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर माढा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर होताच त्यांनी आपलं पारडं बदललं आणि निंबाळकरांच्या पाठीशी आपली ताकद लावली. माळशिरस तालुक्यात मोठे मेळावे घेतले. त्यामुळे मोहिते पाटील दुखावले गेले आणि ज्यांना आपण विजयी केलं, केवळ 10 दिवसाच्या प्रचारामध्ये माळशिरस मतदारसंघातून विजयी केलं, त्या राम सातपुतेंच्या पराभवाकरता आता मोहिते पाटील समर्थक सोलापूर लोकसभा मतदारसंघात तयारी करतात. आणि काल उत्तमराव जानकर यांनी आपल्या भाषणामध्ये तेच सांगितले की 5 दिवस सोलापूर करता आणि 5 दिवस बारामती करतात. या बारामती मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे लढतायत, शरद पवार यांच्या कन्या, आणि त्या मतदारसंघात अजित पवार यांच्या पत्नी सुनित्रा पवार यांचं आव्हान त्यांच्या समोर आहे. त्यामुळं शरद पवार यांनी मोहिते पाटील आणि जानकर यांना अनेक कानपिचक्या दिलेल्या आहेत. त्यामुळं आता हे दोन्हीही मोठे गट बारामती आणि सोलापूर मतदारसंघात सुद्धा प्रचार करताना दिसतील. त्यातल्या त्यात सोलापूर लोकसभा मतदारसंघात
राम सातपुते यांच्या पराभवाकरता जानकर हे कसोशीने प्रयत्न करणार हे निश्चित आहे आणि मोहिते पाटील यांनी आताच व्यूहरचना आखायला सुरुवात केली आहे. कालच विजयदादांनी मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांची भेट घेऊन भाजपला थोडंसं घायाळ करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे येत्या काळामध्ये माढ्याचा हा लढा, त्याचे पडसाद हे सोलापूर आणि बारामतीमध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहेत.